मी प्रसाद दिवेकर आणि आपण पाहतात अवधूत कृपा. आजचा विषय आहे सार्थ श्री गुरुगीता. आपल्याकडे भगवद्गीता प्रसिद्धच आहे. त्याचबरोबर शिवगीता, गणेश गीता, अवधूत गीता, अष्टावक्र गीता अशा अनेक गीता आहेत. तशीच सार्थ श्री गुरुगीता ही आहे. सार्थ श्री गुरुगीता ही स्कंद पुराणातील उत्तरखंडामध्ये येते. गुरुगीतेच्या सुरुवातीसच पार्वती शंकरास विचारते, केन मार्गेण भूस्वामीन देही ब्रह्ममय भवेत. अशी कुठली साधन आहे की त्यामुळे ह्या जीवास ब्रह्मरूप स्वरूप प्राप्त होईल. शंकरांनी तीस उत्तर दिलेले आहे. गुरुविना ब्रह्म नान्यत सत्यम सत्यम वरानने. एका गुरुशिवाय ब्रह्म असं दुसरं काहीही नाही. आपल्याकडे श्रुतींमध्ये, स्मृतींमध्ये, पुराणांमध्ये अनेक तत्वज्ञानी जे आहेत त्यांनी गुरुची आवश्यकता, गुरुचं महत्त्व सांगितलेलंच आहे. गुरुगीतेमध्ये मुळात गुरुची आवश्यकता काय, गुरुशी कसं वागावं, गुरुची सेवा कशी करावी, गुरुचं ध्यान कसं करावं, गुरुच्या प्राप्तीमुळे काय होतं, असे अनेक विषय आलेलेच आहेत. गुरुचं सान्निध्य हे देवापेक्षाही महत्त्वाचं ह्या गुरुगीतेत त्यांनी सांगितलेलं आहे. मोक्षाची जर प्राप्ती व्हायची असेल, अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर गुरुकृपेशिवाय अन्य उपाय नाही. आपण परमार्थाच्या कुठल्याही कार्यामध्ये मंगलाचरण म्हणतो आणि त्यात ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम किंवा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा हे श्लोक म्हणतो. हे सर्व श्लोक गुरुगीतेमध्येच आहेत. अशी ही गुरुगीता. गुरुगीता ही पूर्ण मंत्ररूपच आहे आणि म्हणून ह्या गुरुगीतेचा नित्य पाठ करावा. सरस्वती गंगाधर कृत गुरुचरित्रामध्ये 49व्या अध्यायात ही गुरुगीता समाविष्ट केलेलीच आहे. आपल्याकडे पंतांच्या वाङ्मयात सुद्धा अनेक ठिकाणी गुरुगीतेतील श्लोकांचा उल्लेख आढळून येतोच. तर गुरुमार्गात जे आहेत त्यांनी ही गुरुगीता याचं पठण करावं, नित्य पाठात ठेवावी, उपासना करावी. गुरुगीता ही शिकून घ्यावी, त्याची संथा घ्यावी. तसंच यूट्यूब अथवा गुगलवरतीही ही गुरुगीता आपल्याला उपलब्ध आहे. स्वामी मुक्तानंदांच्या आवाजात गुरुगीता आज यूट्यूबवरती उपलब्ध आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी देत आहे. त्याचा उपयोग करून आपण गुरुगीता म्हणायला शिकू शकतो. तेव्हा गुरुमार्गात जे आहेत त्यांनी नित्य पठणात गुरुगीता ठेवावी आणि पारमार्थिक लाभ करून घ्यावा. आपल्याला हा भाग जर आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तसेच हे चॅनल सबस्क्राईब करा.